जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सुरू करूया का? 17 जण आहेत. आपण सुरू करूया. ठीक आहे. हो सर. तर हा. थोडी आता काय आजचा आपलं बहुतेक हा पाठाचा शेवटचा हे असेल, कारण त्याच्यानंतर हा पाठ संपतो. तर आपण ह्या पाठाची जी काय उजळणी आहे ती पुढे कधी आपण घेऊ शकणार ना. आताच आपण एक सवय लावतोय स्वतःला. ठीक आहे. म्हणून एक छोटीशी उजळणी आणि मग आपण काल जे सोडलं होतं तिथून पुढे सुरू करू. ठीक आहे. तर कार्यदर्शन म्हणजे मला माहिती असेल उजळणी. ओके. तर थोडी आपण रिव्हिजन करू. ओके. आपण विभक्ती ओळखा. म्हणजे तुम्ही त्वम म्हणजे युष्मत आणि अस्मत म्हणजे अहम आणि त्वम याच्या विभक्तीस आता तुम्ही बऱ्यापैकी ओळखू लागला असाल. तर एक थोडीशी रफ आपण त्याची हे घेऊ, चाचणीचा टाईप घेऊ. तर सांगा बघू, त्वम काय आहे, त्वमची विभक्ती काय आणि कुठच्या ह्याची आहे? कोण सांगेल? हॅलो. मी सांगू का? हा, सांगा. त्वम म्हणजे प्रथम विभक्ती. हा, कोण? अंजली ते सांगताय का? सांगा. हा, त्वम. नाही, मी प्रभा सांगते. कोण हा, सांगताय? मध्यम कोण सांगताय तर सांगू दे. मी सांगू. हा, मी सांगू. कोण? माधुरी युष्मत. ताई. हा, हो, ठीक आहे. युष्मत युष्मतची काय आहे? प्रथमा एकवचन. प्रथमा एकवचन. एकवचन. बरोबर. एकवचन. हा. तव काय आहे? षष्ठी एकवचन. कशाची? षष्ठी एकवचन. हो, कशाची? युष्मत. युष्मतची. युष्मतची षष्ठी एकवचन. षष्ठी एकवचन. बरोबर. त्वया. त्वया काय आहे? तृतीया. तृतीया आहे. कोणाची? युष्मतची सप्तमी एकवचन. नो सॉरी. तृतीया. तृतीया एकवचन. युष्मतची तृतीया एकवचन. युष्माकम काय आहे? षष्ठी बहुवचन. कोणाची? युष्मतची युष्मत षष्ठी एकवचन. युष्मतची षष्ठी बहुवचन. ठीक आहे. पुढे माम. द्वितीया. अस्मत द्वितीया एकवचन. अस्मतची द्वितीया एकवचन. द्वितीया एकवचन. काय चाललं? अहम ना सर, काय चाललं? अहम म्हणजे अस्मतची. अस्मत मूळ आहे, त्याचं प्रथम एकवचन अहम आहे, पण तो मूळ जे आहे ते अस्मद आहे. त्याचं सर्वनाम जे आहे ते अस्मद आहे. ठीक आहे. ममच मम ऍक्च्युली मम नाही येते, मम. अस्मतची षष्ठी एकवचन. नाही, मम येते. मम आहे. मम. अस्मतची षष्ठी एकवचन. षष्ठी एकवचन. सर माम लिहिले ना तिकडे. मम आहे ना. माम नाही, ते द्वितीया आहे. माम द्वितीया एकवचन. माम द्वितीया एकवचन आहे आणि मम षष्ठी एकवचन आहे. अस्मतचीच दोन्ही. मया. अस्मतची तृतीया एकवचन. बरोबर. आणि अस्माकम.
षष्ठी बहुवचन षष्ठी बहुवचन. अस्मत् अस्मतची षष्टी षष्ठी बहुवचन. बहुवचन ठीक आहे. चला पुढे जाऊ आता. आपल्याला गाळलेले शब्द भरायचे आहेत. कोण सांगेल? अनघाताई सांगा बघू. पहिले दुसरं जे आहे त्याचं गाळलेला शब्द काय असायल? अनघाताई. त्याला एक काय कुठल्या ह्याच्या आदर. इकडच्या उजव्या साईडचा आहे त्याला ना हा हा त्याला काय आदंती. आणि कोण असे प्रश्न विचारा काय आणि कोण याची उत्तरे एकच आली तर ते क्रियापद अकर्मक असते. कर्मक असतं. बरोबर. तिसरं अंजलीताई सांगा तिसरं. अंजलीताई आहात का? अंजली जोशी नाही. अंजली खानोलकर आहात का? हो आहे. हा जर सांगा. अकर्मक क्रियापद असेल तर कर्त्याची विभक्ती प्रथमा असते बरोबर. आणि व धातू साधिताचे लिंग पुल्लिंग पुल्लिंग त्यानुसार नाही कसं असेल त्या धातू साधिताचं लिंग कर्त्याप्रमाणे असतं म्हणजे कर्ता पुल्लिंगी असेल कर्त्याप्रमाणे प्रथम. असते कर्त्यानुसार असतं. कर्त्यानुसार. अशोक दादा पुढचं घ्या. जर सकर्मक क्रियापद असेल तर कर्म कायचे उत्तर धातू साधिताचे लिंग कर्मानुसार व कर्ता कोणचे उत्तर एकतर प्रथमामध्ये येईल. सकर्मक क्रियापद असेल तर धातू साधिताचे लिंग कर्मानुसार काय कर्माप्रमाणे असतं ते? चालतं. कर्मानुसार हा क्रिया येणार प्रथमा ना? विभक्तीत चालतं. कर्म प्रथमा विभक्तीत येतं आणि धातू बरोबर. साधिताचे लिंग म्हणजे त्या त्या विशेषणाचं लिंग काय कर्म. असतं? तृतीय विभक्ती कर्मानुसार. ते कर्मानुसार. तृतीयामध्ये येईल. कर्ता तृतीया. तृतीया कर्मानुसार. विभक्तीत असतं. तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती. कर्ता तृतीयेत असतो. म्हणजे सकर्मक असेल तर कर्ता तृतीयेत प्रथम आणि आणि तृतीया. हा आणि कर्म प्रथम विभक्तीत असतं. ठीक आहे. सर एक प्रश्न होता ह्याच्यावरनं हम्म. म्हणजे आता हे कर्त्याचं विभक्ती आली त्यावेळेला मला एक प्रश्न आला आठवलं म्हणजे असं वाटतंय की अहम जर असेल त्या ठिकाणी तर त्या ह्याचं त्याची जी त्यावेळेला सुद्धा धातू साधिताचं लिंग ते किंवा धातू साधित तसंच येणार कारण आपण स्त्रीलिंगी अहम असू शकतो किंवा पुल्लिंगी किंवा नपुसकलिंगी नाही केवळ म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणजे एक आधी तुम्ही वचन सांगा असेल ते सकर्मक आहे का अकर्मक आहे तुम्ही जे म्हणता ते? अं, सकर्मक असेल तर सकर्मक असेल तर कर्म आहे तिथे राईट. हा आणि म्हणजे अकर्मक कर्म असेल हा तर त्या कर्त्याप्रमाणे बरोबर कर्माप्रमाणे बरोबर. ओके ओके. आता अहम जर असेल कर्ता म्हणजे जर अकर्मक असेल आणि अहम जर कर्ता असेल हा ठीक आहे ना तर मग हा तुम्ही जसं म्हटलं की जे धातू साधिताचं लिंग आता अहमला जेंडर नाहीये हा त्यामुळे तुम्ही दोन्ही ऑप्शन लिहू शकता तिथे बर जे काय आहे. हा ठीक आहे ना. मग जास्त बरोबर कोणता आहे सर ते? नॉर्मली आपण पुल्लिंग वापरतो. ओके. हा. पण स्त्रीलिंगी वापरलं तरी ते चुकीचं नाहीये. अच्छा ठीक आहे. थँक्यू. आता आपण कालचं घेऊ आता. आता काल आपण हे बघितलं होतं तेन अश्वः न दृष्टः याची उत्तर पण मला वाटतं आपण ते सगळं अनालिसिस पण पाठवलं होतं आणि ते बरोबर होतं म्हणजे शेवटी जे आलं ते. तर ह्याच्याबद्दल कोणाला डाऊट आला आहे का? तेन अश्वः न दृष्टः जे आपण म्हटलं काल त्याच्याबद्दल कोणाला शंका आहे का? म्हणजे ते तेन का आलं दृष्टः का आलं काही शंका आहे का कोणाच्यात? सर अश्वम की अश्वः आपला रूल काय सांगतो दृष्टः काय आहे काय बघतो म्हणजे अश्वाला बघतो कोण बघतो तो बघतो म्हणजे आपल्याकडे सकर्मक क्रियापद आहे ठीक आहे सकर्मक क्रियापद जर असेल तर ते कोणाप्रमाणे चालतं कर्माप्रमाणे चालतं कर्माप्रमाणे आणि आणि मग कर्म कुठच्या विभक्तीत असतं प्रथमा विभक्ती. प्रथमा प्रथमा विभक्तीत. विभक्ती. म्हणून ते अश्व. ओके ओके हा कळालं ठीक आहे कळालं. ना. अजून एक शंका होती सर तो पहिला जे वाक्य आहे तो कोठे गेला सहा कुत्र गतः
हम्म. तर आपण गेला हे भूतकाळामध्ये वापरतो, राईट? हो आणि हा जो आहे ते धातू साधित विशेषण म्हणून आपण वापरतोय, म्हणजे बरोबर कुठले आहेत. तर बरोबर म्हणजे आपण आता सध्या भूतकाळ शिकलो नसल्यामुळे हे असं लिहिलंय नाही का? तसं नाहीये ते भूतकाळ आपण शिकू नंतर हा पण भूतकाळ जर असं ला ली ले असं जर तुमचा प्रत्यय असेल तर तुम्ही हा. हे धातुसाधित विशेषण वापरून तुमचं वाक्य बनवू शकता एवढंच आहे याच्यात. पण मग धातू ह्या ह्या वाक्याचं ला लिहिले न वापरता भूतकाळ कुठला येईल? म्हणजे मला हे म्हणायचंय की तो गेला म्हणजे आपण भूतकाळातच म्हटलो ना, का नाही? नाही भूतकाळच म्हटलं आपण मग एक हा ऑप्शन आहे तुमच्याकडे हे हा गतः म्हणायला. ठीक आहे ना. बरोबर. हा ओके. ठीक आहे. थँक्यू. तर पुढे जाऊ. कोण घेईल? अंजली ताई झाल्या. भाग्यश्री ताई आहात का? हे वाक्य घ्या. कोणतं आहे? हे हा, वाक्य मी तू हा तू काय काम केलेस? हम्म. अ, म्हणजे येणार किम काय कार्यम काय किम कार्यम केलेस काय केलं? म्हणजे सांगितलं. कृतम. कृतम हा हा कृतम केले बरोबर. भूतकाळातलं आहे. हम्म. नपुंसकलिंग ते काम. ते हा काम ते आहे काम. बरोबर. हा म्हणून ते कृतम आलं. बरोबर. हा कृतम हा हा. काम नपुंसक आहे. हम्म. ब्रॅकेटमध्ये त्वम लिहायचं सर. हा सर. हा ब्रॅकेट मध्ये ती तुम्ही लिहायला पाहिजे. आता इथे घातल्यामुळे आपण लिहायला पाहिजे. ठीक आहे ना. तर ब्रॅकेट मध्ये बाजू राहू दे. काय काम केलेस एवढंच सांगा आधी फक्त. सर हम्म. या ठिकाणी तू हे तुम्ही म्हणजे अद्ययावृत्त आपण ठरलंय, मग हम्म. ते नियम लावताना तो धरायचा नाही ना? नाही धरायचं नाही. नाही ना, तेच. हम्म. तसं तो काय करता म्हणजे आहे. ठीक आहे ना. तू काय काम कोणी काम केलं तू तो करता आहे तिकडे. ठीक आहे. पण तो किम अद्ययावृत्त आहे ना, कार्य तो अध्यावृत आहे. म्हणजे तो सकर्मक अकर्मक साठी आपल्याला क्वेश्चन विचारायचा असतो ना. हो हो मग तो अद्ययावृत्तला इथे फक्त अद्ययावृत्त आपल्याला आहे ना. कर्म दिलेलं आहे. हं. हा हा तेच मला पाहिजे होतं. हं. त्याच्यात त्वया येणार नाही का सर? नाही त्वया येणार तिथे ऍक्च्युली. ओके पण मग तुम्ही ब्रॅकेटमध्ये त्वया लिहिलं तरी चालेल तिकडे. ठीक आहे ना. हा हं. प्रथम ते येणार ना. ते कार्यम. हा हं. ते किम कार्य आहे. कार्यम नपुंसकलिंगी आहे परत ज्याची प्रथमा विभक्ती काय येणार कार्यमच येणार. प्रथमा द्वितीया दोन्ही सेमच असतं नपुंसकलिंगीचं. हं. त्यामुळे हं. ते कार्यम येणार म्हणजे कार्यम कृतम एवढं झालं. आता काय काय तर बेसिकली ते प्रश्नच आहे त्यामुळे तिथे किम. तर काय किम. वाक्य होईल? किम कार्यम कृतम. उत्तम. ओके आणि तूच तिथे त्वया आलेला आहे त्यामुळे तो कारण ती तृतीया पाहिजे असते कर्त्याची म्हणून ती त्वया हं. किम कार्यम कृतम. ठीक आहे. ते अध्यात्म आहे ना सर. आणि अध्यारूत आहे पण तिथे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ना त्यांनी. अध्यारूत अच्छा असं नॉर्मली दिलेलं नसतं ना. हं. हो दिलेलं नसतं तेव्हा आपण अच्छा लिहित म्हणजे नाही पण इथे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे इथे. तिथे तू दिलेलं आहे ना हा तिथे हे ते आपल्याला. दिलेलं असल्यामुळे आपण ते आपण घेतलं. तिथे त्वया लिहिलं ते आपण पण ब्रॅकेटमध्येच लिहिलं ते सुद्धा. हं. हो प्रश्नच नाही तसंच हा करावं. हा ओके थँक्यू सर. ओके. पुढचं वाक्य कोण घेईल? भारती ताई आहेत का? भारती ताई आहात का? भारती ताई नाही. कविता कविता ताई कविता ताई नाही. आहे माधुरी सर, आहे सर, हा घ्या आहे. वाक्य घ्या. हा घ्या वाक्य. न तेन कार्यम न कर्तुम तेन कार्यम न न कर्तुम कर्तुम नाही कृतम कर्तुम नाही येणार कृतम येणार. लॉजिक सांगा. कृतम कृतम लॉजिक सांगा काय कसं तसं का केलं तुम्ही? नपुस
काम ही नपुंसकलिंगी. काय नाही केले, काम नाही केले. सांगा ताई. तर सांगता येणार केलं मी ते सांगता नाही येणार हम्म, मला. हम्म. हा. तर कोण सांगेल? माधुरी ताई आहात का? मी सांग हा. बरं सांगा अपर्णा ताई सांगा. मला पण बघूया, ट्राय हा. करते. नाही, त्याने काम नाही केले. हम्म. हा, तर मा तेन कार्यम न कृतम. नाही, महा नॉर्मली आपण काय आज्ञा म्हणून वापरतो, तर आपण तिथे नच वापरायचं असतं. न वापरायचं. ओके हा. ओके. किंवा हं. नाही, आपण जेव्हा जबरदस्ती नाही म्हणतो तेव्हा आपण नॉर्मली ते नाही असं पण वापर, न आणि ही हे जे वाक्य तसंही वापरू शकतो आपण. ठीक आहे. तर नाही वरती कॉन्सन्ट्रेट करू नका, कारण ते तेवढं आपल्या अभ्यासापेक्षा तेवढं महत्वाचं नाही, तेवढं बाकीच ठीक आहे. आहे, पण न आलं पाहिजे. हा. त्याने काम ते न नाही केले. हा. तर काय केलं नाही, नाही, काम वाक्य केलं त्यांनी नाही. उत्तर सांगितलं ते बरोबर आहे, मला फक्त लॉजिक पाहिजे आता. तर काय केलं नाही, काम केलं नाही, म्हणजे काम कर्म आहे आणि करता त्याने आहे, म्हणून ही सकर्मक धातुसहित आहे. हम्म. बरोबर. बरोबर. नंतर कार्य कार्य ज्यावेळेला सकर्मक असतं तेव्हा कार्य नपुंसकलिंग असल्यामुळे ते कार्यम झालं, ते काम ना, ते ते काम. कार्य. आणि विभक्ती त्याने काय घेतली? ही कर्त्याची तृतीया. हा. कर्त्याची तृतीया. कर्त्याची तृतीया. हो बरोबर. आणि कार्यम, ते कार्य म्हणून, आणि कार्यम म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बरोबर. म्हणून कृतम. कार्यम न कृतम. बरोबर. आता न तेन कार्यम न न कृतम. हि तेन न ही कार्यम पाहिजे का? न कृतम. हा, हा. हा. ओके. नाही आहे ना न तिकडे, ही. नाही म्हणजे हा, न ही म्हणजे नाहीच. ओके. हा. तशा आणि दृष्टीने ते तेन नाही आहे. कार्यम. नुसतं न लिहिलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे ना. हा, तर आता परत ठीक एकदा, आहे. मी परत रिपीट करतो. हे बेसिकली काय केलं नाही, काम केलं नाही, त्यामुळे कर्म काम आहे, त्यामुळे हे सकर्मक क्रियापद आहे. कोणी नाही केलं तर त्याने नाही केलं, त्याने हे करता आहे. करता. आता ऍज पर लॉजिक आपण जे आपण ठरवलं त्याच्यामुळे सकर्मक क्रियापद आहे, कर्म प्रथमेत तृतीयेत. जाईल आणि कर्ता तृतीयेत जाईल, आणि जे धातू साधित आहे ते कर्माप्रमाणे चालेल. ठीक आहे. त्यामुळे आता त्यानेच आपण तेन केलं, काम प्रथमात पाहिजे म्हणून नपुंसकलिंगी आहे म्हणून आपण कार्यम केलं, आणि नाही केलेस नाहीसाठी परत न वापरल्याच आहे आपण. पण आता कार्य नपुंसकलिंगी असल्यामुळे आपण जे धातू साधित केलं ते पण नपुंसकलिंगी म्हणून ते कृतम झालं. तेन कार्यम न कृतम. कळलं? थँक्यू. ठीक आहे. आता माधुरीताई आहात का? पुढचं वाक्य घ्या. हॅलो. हा आहे. हा घ्या. तो येथे केव्हा आला? हम्म. सह अत्र कदा आगतः. बरोबर आहे. लॉजिक सांगा आता. सांगायला नाही जमत आहे. सांगते. हा. अकर्मक. अकर्मक क्रिया आहे हे वाक्य. बरोबर. कर्त्याप्रमाणे क्रियापद, सह पुल्लिंगी आहे म्हणून आगतः धातुसाधित पण पुल्लिंगी आलेलं आहे. बरोबर. हे आता अकर्मक आहे ना? हे अकर्मक अकर्मक आहे, आहे. कारण इथे कर्म हो. नाहीये. कर्म नाहीये म्हणजे काय होणार? कर्ता जो आहे तो प्रथमेत जाईल म्हणून तोच प्रथम येत आहे. सह आलं. आणि तो म्हणजे पुल्लिंगी सह आहे म्हणून झालं ते सह आणि आलं. येथेच अत्र धातुसाधित आलं, सुद्धा आगतः. केव्हाच कदा, आणि कदा धातू आगतः. साधित कर्त्याप्रमाणे चालेल. कर्ता कर्त्याप्रमाणे पुल्लिंगी चालतं. आहे म्हणून ते बरोबर. आगतः झालं. ठीक आहे. बरोबर लिहिलंय. मोहिनीताई आहात का?
मोहिनी ताई आहे आहे हा घ्या. आहे आहे ते होईल तसंच होईल न फक्त घ्यायचं. 9 ना हम्म, तो येथे आला नाही हे वाक्य ना सर? बरोबर बरोबर. सह अत्र हम्म, न आगत. आला नाही ना न आगती नाही ना न आगत हो. आगतम का आगती होईल काय न आगतम आता आता हे वाक्य काय आहे? सह अकर्मक आहे का सह सकर्मक आहे? अकर्मक. कर्ता आहे पण कर्म नाहीये. कर्म नाहीये. म्हणजे कर्म नाही असं हा तो म्हणण्यापेक्षा आला नाही काय त्या हा उत्तरला आपलं उत्तर मिळत नाही अध्यारोत म्हणून तिथे कर्म नाही, म्हणून ते अकर्मक हा क्रियापद आहे. अध्यारोत आहे अध्यारूत हा नाही, अकर्मक क्रियापद आहे. अकर्मक आहे ओके हा कारण कर्म नाहीये. आला या गोष्टीला काय आला हो याला उत्तर येत नाही म्हणून ते नाहीये अकर्मक आहे. बरोबर आहे बरोबर. हो. मग तेव्हा काय होतं? तेव्हा धातुसाधित जे असतं ते कर्त्याप्रमाणे चालतं. कर्ता कोण आहे? हम्म. तो आहे. सह आणि तो कर्ता तो कुठच्या आहे विभक्तीत जातो? प्रथमेत जातो. पुल्लिंगी. म्हणून काय प्रथम. वाक्य होईल? सह अत्र सह न आगतः. अत्र सह न आगत आगतः न आगतः सह अत्र अत्र न आगतः. वरच्याचीच कॉपी आहे न बघितलं तुम्ही आगतः बघितलं असेल ना? बरोबर आहे फक्त हा न नाही आगतः शब्द आलाय. हम्म. कॉपी वरच्याचीच आहे ती. सह अत्र कदाच्या ऐवजी फक्त इथे इथे आला नाही एवढं उत्तर आहे न बेसिकली. न आगतः हा बरोबर हा. न आगतः. 10वं घेऊ. प्रभाताई आहात का? हो मी आहे. घ्या. हत्ती पाहिला काय तू हत्ती पाहिला नाहीस म्हणजे अ, त्वया अच्छा काय किम त्वम त्वम त्वया त्वम गजः न दृष्टः किम त्वम 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 येईल का? त्वया गजः न दृष्टः त्वया येणार ना? त्वया त्वया हा 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 त्वया काय ओके येणार? कारण काय नाही पाहिलं? गज नाही पाहिला, हत्ती नाही गज पाहिला. नाही पाहिलं. म्हणजे हे सकर्मक आहे. राईट? हो सकर्मक असल्यामुळे कर्म नेहमी प्रथमेत जाईल, कर्ता तृतीयेत जाईल. म्हणून कर्ता त्वया आला, हा. कर्म गजह आलं आणि हे कोणाप्रमाणे चालणार? हे धातुसाधित कर्माप्रमाणे चालणार. कर्माप्रमाणे आणि कर्म पुल्लिंगी आहे म्हणून ते दृष्ट आलं. दृष्ट. ठीक आहे. आता मला वाटतं हे शेवटचं वाक्य होतं आपल्या ह्याच्यामध्ये. तर पुढे अभ्यास आहे. हा अभ्यास जो आहे तो आपण इथे घ्यायचा का तुम्ही कराल आणि मग आपण उद्या घेऊया? कसं करूया? चालेल. हा तर तुम्ही चालेल. एक हे अहम करोमीचं सगळं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हा प्रश्न असा आहे की खालील वाक्यात सर्वनामांना बदलून वाक्य बनवा. आता सर्वनाम आपण काय काय शिकलोय? अहम शिकलोय, त्वम शिकलोय. ते उदाहरण पण दिले त्यांनी. अहम उपवनम गच्छामी. तर नवीन काय होणार? त्वम उपवनम त्वम गच्छसी होणार. गच्छसी का होणार? कारण त्वम आहे म्हणून. त्वम त्वम काय आहे आहे? मध्यम पुरुष आहे म्हणून ते गच्छ मी गच्छसी दिसते होणार. ते. हा आणि अहम इथे सह उत्तम असेल पुरुष तर गच्छती. बरोबर किंवा सह असेल तर सह उपवनम गच्छती झालं असतं. तुम्ही सह गच्छती. पण वापरू शकता. ठीक आहे. तर एक हे जे आहे खालचं एक्झाम्पल हे घेऊया. हे आम्ही जेव्हा एक्सरसाइज केलं तेव्हा हे असं केलं होतं. अहम उपवनम गच्छामी, त्वम उपवनम गच्छ. हे आता तिथेच वाक्य आहे. तर हे आपल्याला सह माहितीये, त्वम माहितीये, अहम माहितीये. याप्रमाणे ही वाक्य केली. सह भोजनम करोती. आता सहचं द्विवचन काय होतं? तौ होतं. तौ भोजनम आणि म्हणून पुरुत. कुरुतः आलं. बहुवचन झालं ते भोजनम कुर्वन्ति. हे कळलं? करोती कुरुतः कुर्वन्ति. ठीक. तसंच त्वम वापरलं. त्वम भोजनम करोषि, युवाम भोजनम कुरुथः पुरुत. आणि यूयम भोजनम कुरुथ. तसंच उत्तम पुरुष वापरलं तर अहम भोजनम करोमि,
आवाम भोजनम कुर्वः आणि वयम भोजनम कुर्मः. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला आता ते बाकीचे जे आहेत वाक्य ती करायची. मम काय आहे? अस्मत्. मम हा, गुरु अस्मत् षष्टी ममचं सर्व येणार नाही का? षष्ठी षष्टी आहे. एकवचन. त्यामुळे जेव्हा तुम्ही षष्ठी सर्वनाम एकवचन. हा सर षष्टी एकवचन आहे, तर त्या म्हणून पूर्ण षष्टी घरच एकवचन विकलं. असल्यामुळे तुम्ही जे सर्वनाम वापरणार त्याची पण षष्टी हो, भारी आहे. एकवचन वापरलं पाहिजे. मम ठीक आहे. गुरु. तर अस्माकम तव काय आहे? गृहम. नाही, षष्टी हो. वापरलं पाहिजे. तव गृहम बरोबर आहे. तव गृहम तव गृहम म्हटलं मी. बरोबर हम्म. बरोबर हम्म. बरोबर. ठीक आहे. नंतर अच्छा. अस्माकम काय आहे? षष्टी बहुवचन. षष्टी अस्मत्. बहुवचन आहे. त्यामुळे तुम्ही इतर जेव्हा सर्वनाम वापरणार तेव्हा त्याची पण षष्टी बहुवचन वापरावी म्हणजे लागतील. युष्माकम येणार ना? युष्माकम. अस्माकम आहे तर युष्माकम होणार त्याला तत्र आणि अस्ति. अस्तीच्या ऐवजी ते मध्यम युष्माकम पुरुष जे वचन हे आहे पाठशाला. ते येणार. ठीक आहे. म्यूट आहात ना, मी बोलते कारण म्यूट ठीक आहे. करा. तर अशा अस्तीच्या तऱ्हेने वेळी काय येणार सर? अस्तीचं काय आहे मध्यम संती. पुरुष? नाही, अस्तीचं मध्यम पुरुष संती. एकवचन काय आहे? मध्यम पुरुष बहुवचन काय आहे? मला आता आठवत नाही. बहुवचन संती. संती. नाही पाठवलं नाही, नाही का? मध्यम पुरुष बहुवचन असी स्थहास्थ असतं सर. स्थ स्थ काहीतरी आहे हा, तिथे. असी स्थहास्थ हो, असं असतं. स्थ येणार मग तिथे. ठीक आहे ना. PDF पाठवली नाही सर अजून युष्माकम तुम्ही. पाठशाला तत्र स्थ असं आलं असतं तिकडे. येईल म्हणजे. ठीक आहे. तर आता इथे आपलं हे तुम्ही करा. आता तुम्हाला मी हिंट दिलेली आहे कसं कसं करायचं ते. मग आपण त्याची उत्तरं तुम्ही मी तर पाहिजे तर ते आमचं ते आहे तेच पाठवून देईन. म्हणजे मग आपण तुम्ही बघा काय तुमचं कुठे चुकलं असेल, बरोबर असेल तर बरोबरच येईल. त्यात काही हे नाहीये. ओके. काही शंका असेल तर मग आपण उद्या नाही, सोमवारच्या क्लासला ते डिस्कस करू. सर तुम्ही PDF पाठवली नाही का अजून? ऍक्च्युली माझ्याकडे पीडीएफ नाहीये, सरांकडे आहे. ऍक्च्युली काय माहितीये बरं. का, ही जी हा. पीडीएफ आहे ना, ती आम्ही जेव्हा हा. शिकलो तेव्हा आमच्याबरोबर हा. उन्नती म्हणून एक होत्या. तर त्यांचं ते हा. कॉम्प्युटरवरती बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांनी सगळं टाईप केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये 100% बरोबर आहे असा दावा नाहीये. ठीक आहे. टायपो हा. मिस्टेक्स पण आहेत. तर ते म्हणून ते हम्म. सर ते बघून व्यवस्थित ते परत पाठवायचं ते. म्हणून ते जरा आहे. ठीक आहे. म्हणजे चुका पण असू शकतात. त्यामुळे उद्या पुन्हा कन्फ्युजन नको म्हणून ते जरा डिले होतोय त्याच्यामागे. ठीक आहे ना. बरं. पहिले पहिले 4 तर पाठवू शकेनच. म्हणजे पहिले 4 जे आपले झालेत हा, ते पाठ. पहिले पाठवले. हा पहिले हा पाठवले पण ते पहिले काय होतं पाठवलेले आहेत. सगळ्याची एकदम हा, काढायला बरं कळलं मला पडतं. ते. बरोबर आहे. हा, हम्म. ठीक आहे. ठीक आहे. आता हा पाठ तर आपल्या इथे संपला आहे. काही शंका आहेत का कोणाच्या? म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण अहम शिकलो, म्हणजे अस्मत् शिकलो, युष्मत शिकलो आणि आपण धातू साधित कसं वापरायचं ते शिकलो. तर काही शंका आहेत का कोणाला अजूनही? अवघड आहे एवढंच आहे. अवघड आहे. अवघड म्हणजे ते आपल्याला जोपर्यंत ना ते कळालंय पण हा प्रत्यक्ष करताना थोडस कन्फ्युजन होतं. त्या पुढे आपण शिकत जाऊ तर क्लिअर होत जाईल ना. हो हो ही पहिली शंका आहे माझी. हा. क्लिअर होत जाईल. फक्त असं आहे ना की हा इथे आपण ती वाक्य पण इथे आहेत. पुढच्या पाठामध्ये तसंच वाक्य येतील की नाही ह्याची आपण गॅरंटी देऊ शकत आहे. त्यामुळे हा पाठ तुम्ही प्रत्येक वेळेस रिफर करत राहा, म्हणजे स्वतःच्या ह्याने न बघता. त्यामुळे एकदा ते लॉजिक कळलं, शब्द कळला, कसं प्रथमा तृतीया सकर्मक अकर्मक हे जेव्हा कळेल तेव्हा ते ऑटोमॅटिकली होईल. मग फक्त प्रश्न राहतो की तुम्हाला सगळी म्हणजे आपल्याला एक आपण मराठीत तर वाक्य बनवतो कारण आपल्याला त्याची प्रोफिशियन्सी आहे. संस्कृतमध्ये कशातील कदाचित तो धातू माहीत नसेल तर ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या धातूतच आपण वापरायचं. म्हणजे ते एक जरुरी नाही की तुम्हाला सगळी धातू माहिती आहे, असं पण जरुरी नाहीये. तर तुम्हाला जेवढे माहिती आहेत त्याच्यामध्ये बसून वाक्य करायची आणि प्रयत्न करा वाक्य बनवायचा. होऊन जाईल ते. ठीक आहे ना. तर मला एक शंका होती अनघादेव. हा. एक ते शेवटचं जे वाक्य होतं, काय तू हत्ती पाहिला नाहीस. तर किंवा ते आणखीन एक होतं, तू कंसात लिहिलं होतं काय काम केलेस.
हम्म, तर जेव्हा आपल्याला जेव्हा किम त्वया गजः न दृष्टः असं वाक्य असतं, हम्म. तेव्हा आपण ते माझ्याकडून हत्ती तुझ्याकडून हत्ती पाहिला गेला नाही वगैरे असं भाषांतर करतो. बरोबर पण आहे. जेव्हा ते त्यांनी मराठीत दिलेलं आहे, हम्म. तेव्हा ते मात्र त्यांनी त्या पद्धतीने दिलेलं नाहीये. ते मात्र तू हत्ती पाहिला नाहीस का असंच विचारलं. आणि त्याचं आपण उत्तर देताना संस्कृतमध्ये मात्र किम त्वया गजः न दृष्टः. बरोबर. तर असं म्हणजे जेव्हा पेपरमध्ये येईल त्यावेळेला तू काय काम केलेस अशा टाईप येईल, किंवा काय तू हत्ती पाहिला नाहीस या टाईप येईल का, हम्म. अं, तू काय तुझ्याकडून हत्ती पाहिला गेला नाही असं येईल म्हणजे. माझा जो एक्सपिरियन्स आहे हां. प्रश्नाबद्दल ना, तर हं. जे पुस्तकात असतं ना तेच वाक्य येतं. बरं बरं, ओके. ठीक आहे. हां. त्यामुळे सर त्याच्यात व्हेरिएशन नाही होणार. बरं. हां. ठीक आहे. आणि ओके. तुमचा तो पहिला प्रश्न होता तुझ्याकडून हां. तुझ्याने असं आपण आपण हां हां. मराठीत खूप लिबर्टी घेतो वाक्य बनवताना. बरोबर. हां. ठीक आहे ना. ती लिबर्टी आपल्याला हां. संस्कृतमध्ये सर घेता येत नाही. हां. म्हणून तर आपण मला म्हणून एक ते विचारायचं होतं, हा ते इकडे आपण तोच सह म्हणून घेतलंय, हो. मग तूच आपण त्वम म्हणून घेत नाही, नाही तूच आपण त्वया त्वया म्हणून केलं ना. घेतो. त्वया केलं ना आपण वरती एका हो, ठिकाणी. तृतीया केलं. आपण केली हा ना तृतीय तृतीया. केलं. हो केली हो आपण हो. तृतीया तिथे. तृतीया केलं. सर मला एक शंका आहे, म्हणजे हा शंका नाहीये, ते हा सिलेंडर गॅप्स दिलेत हा सर्वनामं भरून पूर्ण करा. हा हा. तर खादंती हा म्हणजे हे लिहायचं का त्याचं, म्हणजे मी वा तिथे सर्वनाम ते लिहायचंय खादंती तुम्हाला. येणार का? तिथे सर्वनाम लिहायचंय ईटाहांती तुम्हाला. हा. खादंती ईटाहांती म्हणजे काय प्रथम खादंती काय आहे? प्रथम पुरुष बहुवचन. बहुवचन आहे. बहुवचन. त्यामुळे तुम्ही सह ते हा वापरण्याचं तर तौ ते सहा तौ ते ते येणार ते तिथे. ते 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 येणार. खादंती. हा ते बरोबर. हां. सर एक प्रश्न आहे मला. हा मगाशी जो अनिताताईंनी विचारलेला होता ना त्यालाच जोडून तो प्रश्न आहे माझा, हा. की जर आपल्या परीक्षेमध्ये असं आलं असेल की त्वया गजः न दृष्टः, आणि जर त्याचं मराठीमध्ये करायचं असेल तर तुझ्याकडून हत्ती पाहिला गेला नाही असं अपेक्षित असतं की तू हत्ती पाहिला नाहीस असं अपेक्षित तुम्ही असतं? दोन्ही लिहिलं तरी उत्तर बरोबर राहील. ओके, ठीक आहे, थँक्यू. पण मराठीत ते आपल्याला लिबर्टी आहे. ठीक आहे. आणखीन काही क्वेरी? आपल्याला अजून 7 मिनिटं आहेत. हम्म. तर जाऊया पुढच्या पाठावरती. या धड्याबद्दल नाहीये शंका, पण हम्म. मला विचारायचं की प्रारंभला हे जे पुस्तक आहे ना 12 पाठांचं आहे, हा. तर हे पूर्ण पुस्तक हे एवढं आहे की अजून पण जी पुस्तकं दिली त्यातलं पण काही नाही आहे? नाही नाही. प्रारंभसाठी तुम्हाला एकच पुस्तक आहे. हेच, ठीक ओके. आहे. हा 12 पाठांचं जे आहे ते, हो हो म्हणजे अजून एकच. नवीन कॉन्सेप्ट नाही किती अजून शिकायचे त्यासाठी विचारलं. अजून नाही. हे एकच पुस्तक आहे. आणि मग ओके, तुमच्या पुढचं जेव्हा जाईल तेव्हा मग ते 2 पुस्तकं येतात. मग ते बरोबर. 3 होतात. मग ती म्हणजे कोविडमध्ये 4 पुस्तकं आहेत. ठीक आहे. ओके, नंतर परिचयमध्ये 3 ते पुस्तकं आहेत आणि प्रवेशमध्ये 2 पुस्तकं आहेत. ठीक आहे. ओके. आधी त्यामुळे ते आणखीन आता हा मला भाग वाटतं 1 की असेल, तर भाग 2 आणि 3 तुमच्या प्रवेशसाठी असतील. ठीक आहे. अच्छा, आणि 4 आणि 5 आणि एक सामान्य ज्ञान म्हणून पुस्तक आहे. ते तुम्हाला परिचयमध्ये असेल. आणि मग 6, 7, 8 आणि सामान्य ज्ञान 2 याची 4 पुस्तकं तुम्हाला कोविदसाठी असतील. सर ठीक. अजून एक प्रश्न होता, सीमाताईंनी जे विचारलं त्याच्यावरतीच ॲडिशनल असं, हं. की प्रारंभमध्ये एक पुस्तक म्हणजे त्याच्यामध्ये बाळबोधच्या पुस्तकातलं काही येणार नाही, बरोबर? नाही नाही ठीक आहे. नाही. पण ते त्यात आपण जे शिकलो हां त्या ते आपण पुढे वापरतो. त्यामुळे तसं तुम्हाला प्रश्न त्यातले नाही येणार. हां, म्हणजे ठीक आहे. एक्स्पेशली ते पद्य जे आहे म्हणजे नाही सुभाषित नाही करेक्ट येणार. करा. नाही येणार. नाही येणार. सुभाषित त्याच्यामध्ये. सुभाषिताचं नाही. सुभाषित आणि युक्ती आपण जे शिकलो बाळबोध मध्ये हां ती हां. तुम्हाला इथे विचारणार नाहीत. ओके, ठीक थँक्यू. आहे. पण व्याकरण येईल. व्याकरण तर आता हां, व्याकरण कंटिन्युअस व्याकरण येतच ठीक राहील आहे, त्यात. म्हणजे ते कंटिन्यू होईल हो बेसिकली. ते येतच. किंवा ती त्यातली वाक्य पण नाही येणार. ती हं. वाक्य तुम्हाला ह्यातलीच येतील जी काही यायची. ओके, ठीक. आणि थँक्यू. आलीच तर तुम्हाला फारसं कठीण पडू नये. जर तुम्ही हां. ह्याच्यामध्ये प्रारंभमध्ये तयार असाल तर बाळबोधची वाक्य खरंच बाळबोध आहेत, खरं सांगायचं हो. तर. नाही, ठीक आहे. फक्त सुभाषितांचाच फक्त थोडासा प्रश्न नाही होता. सुभाषित आणि उक्ती तुम्हाला विचारणार नाहीत.
ठीक हा आहे ना. थँक्यू. आणि ह्याच्यामध्ये जे सुभाषित किंवा काही असेल पद्य ते मात्र येऊ शकतं. हा कारण ह्याच्यात पण पाठ 12 मध्ये लोकोक्ती आहे. ह्यांचं आहे ना कदाचित ह्याचं. हा हा आणि सुभाषित पण असतील किंवा किंवा जे जे शब्दाचे विभक्ती दिलेल्या आहेत, तर तुम्हाला एखादा शब्द देतील अकारांत पुल्लिंगी आणि म्हणतील की तुम्हाला त्याचे सगळ्या विभक्ती लिहा, हा असं येऊ नाही ठीक शकतं. आहे चालेल चालेल ओके कळलं. थँक्यू सर. ओके. तर आपण फक्त आता आपण आणखीन काही नाही ना? नाही ओके मला तरी नाही. ओके. तर आपण आता 5व्या पाठामध्ये जाऊया. तर आपण आतापर्यंत पाठ जेव्हा सुरू केला तेव्हा आपण थोडं आज्ञार्थी शिकलो. ठीक आहे. नंतर आपण वर्तमान काळ शिकलो. म्हणजे वर्तमान काळात आपण बऱ्यापैकी खूप वाक्य केली आणि त्याची वाक्य केली, बघितली, सगळं केलं आपण. तर आता आपण थोडं एक स्टेप पुढे जातोय, भविष्यकाळ. तर भविष्य काळात तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल, हे गमिष्यती आणि गमिष्यन्ति. जर तुम्हाला वर्तमान काळातली रूपं ज्या प्रत्यय विभक्ती झालेली आहे ती जर माहिती असेल, तर भविष्य काळातली जी रूपं आहेत ती लक्षात ठेवणं फार सोपं आहे. ठीक आहे. तर इथे फॉर एक्झाम्पल गमिष्यती. आता जर मधला जो मला ई म्हणजे ईश हा जो प्रत्यय लागला, कधी ईश येतो किंवा इस्य येतो. ठीक आहे. तो मध्ये म्हणजे धातूला ईश प्रत्यय लावायचा आणि जे आपण वर्तमान काळात प्रत्यय लावलं ते पुढे लावलं तर भविष्य काळाचं रूप होऊन जातं. आता त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे, आता आपण तिथे गच्छती म्हटलं होतं. ठीक आहे. तर भविष्य काळात गम साठी ते गमिष्यती गम शब्द तसा वापरला जातो. ठीक आहे. असं फक्त गम मध्ये होतं सगळ्यामध्ये. जसं खाली आपण पठिष्यती बघतोय, तर पठ हा धातू आहे. पठला इष्य लावला तर पठिष्य होतं. आणि मग त्यात वर्तमान काळात आपण काय बघितलंय, प्रथम पुरुष एक वचनला आपण ती प्रत्यय लावतो, पठिष्यती. तर पठिष्यती हे भविष्य काळात मध्ये प्रथम पुरुष एक वचनचं रूप आहे. ठीक आहे. तर कोणी वाचेल पहिलं म्हणजे हे हा चार्ट मी वाचते. हॉरिझॉन्टली वाचा. ठीक आहे. हा शुभदा पाटील वाचते. हा शोभदा ते वाचा. गमिष्यती म्हणजे जाईल गमिष्यन्ति म्हणजे जातो. नाही, जातील. बहुवचनी आहे ना. इथे म्हणते आपण म्हणतो ना ते जातील. हा नाही इथे स्क्रीनवर मला दिसत नाहीये. दिसत नाहीये का? बर. ते हे आलंय. गमिष्यसी जाशील. जाशील. बरोबर. गमिष्यथ जाल. हम्म. म्हणजे आता हे गमिष्यथ किंवा गमिष्यन्ति हे भविष्यकाळ दिलेले आहेत ना ह्या हे सगळे शब्दांचे. भविष्य काळ आहेत. ठीक आहे. मधलं नाही हे द्विवचन दिलेलं नाही गमिष्यती याच्यामध्ये, पण ते पण तसंच होतं. आता गमिष्यती, गमिष्यतः, गमिष्यन्ति अशी ती 3 रूपे झालं असते. ठीक आहे. आता गमिष्यसी, एकवचन गमिष्यतः, एकवचन गमिष्यथ. द्विवचन बहुवचन असं आहे का? काय ते हे एकवचन आणि बहुवचन आहे, दोनच आहे त्याच्यामध्ये. हा, हा, द्विवचन त्यांनी हा, लिहिलं नाहीये, पण ते येईल म्हणजे आहेतच तिथे. ठीक आहे ना. हो ठीक आहे. हा. आता उत्तम पुरुष. गमिष्यामि गमिष्यामः. बरोबर. गमिष्यामि म्हणजे जाईल, गमिष्यामः म्हणजे जाऊ. बरोबर. म्हणजे आपण इथे गमिष्यती जेव्हा म्हटलं म्हणजे आता कोण, तो जाईल, ते जातील, तू जाशील, तुम्ही जाल, मी जाईन आणि आम्ही जाऊ असं म्हणतो ना आपण. त्यामुळे तो तसा आलेला आहे, म्हणजे भविष्यकाळी, भविष्यार्थ. ठीक आहे. पठ कोण वाचेल? मी वाचू का? वाचा. कोण वाचतंय? अपर्णाताई अपर्णा वाचते. वाचा. पठिष्यती वाचेल, पठिष्यन्ति वाचतील, पठिष्यसी वाचशील, पठिष्यथ वाचाल, पठिष्यामि वाचीन, पठिष्यामः वाचू, आम्ही वाचू. आम्ही वाचू म्हणजे पठिष्यती म्हणजे तो वाचेल,
ते वाचतील. हम्म. पठिष्यसीमध्ये तू वाचशील, तुम्ही वाचाल, मी जेव्हा येईल तेव्हा मी वाचेन, आम्ही वाचू.